संपूर्ण महाराष्ट्राचं गेले कित्येक वर्षांचं स्वप्न होतं की या दोन भावांनी एकत्र यावं. दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे दोन विचार एकत्र येणं, दोन मन एकत्र येणं आणि त्याचबरोबर दोन नेते एकत्र येणं आणि दोन पक्ष देखील एकत्र येणं. याचा अर्थ जो गेले कित्येक वर्ष जो विभागलेला महाराष्ट्र होता, दुभंगलेला महाराष्ट्र होता, तो महाराष्ट्र एकसंघ होणं त्याची ही नांदी असं मी मानतो. मी तर मनापासून शुभेच्छा. मी 4-5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण अजून त्यांना फोनवरचा कॉन्टॅक्ट झाला नाही सगळ्यापासून, पण मनापासून त्यांना शुभेच्छा. परवासुद्धा मी देवेंद्रजींचा वाढदिवस होता, त्या दिवशीसुद्धा मी त्यांना विनंती केली होती 2-3 दिवस आधी देवेंद्रजींना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी जे एक पुस्तक काढलेलं होतं देवेंद्रजींच्या संदर्भामध्ये, त्यानेसुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवलेल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार कशा दिल्या का दिल्या याचं कारणच नाही. राज आणि उद्धव आणि सगळे मंडळ हे एक चुलत भाऊ आहेत. मी तर नेहमीच की राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचं आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे. तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते. त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला. आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे.